पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक म्हणून पुढे जाऊयात, कोणत्याही मराठी माणसांमध्ये फूट पडणार नाही किंवा कोणतेही युद्ध होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यायचंय, असं आवाहन युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांनी दिलं आहे. आगामी निवडणुकीमध्ये घमासान होईल, शाब्दिक वार होतील, टीका टिप्पण्या होतील, आरोप प्रत्यारोप होतील, पण सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक म्हणून पुढे जाऊया, युद्ध म्हणून नको. मराठी माणसात फूट पडू नये असं आवाहन शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केलंय. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीच्या घटना वाढल्यात. वरळी मतदारसंघात एका कार्यक्रमानिमित्त आलेले आदित्य ठाकरे यांना प्रसार माध्यमांनी या संदर्भात विचारलं. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात फूट पडू नये, मराठी माणसात फूट पडू नये, कुठेही वाद नकोत. येणारी निवडणूक ही निवडणूक आहे, हे युद्ध नाही हे समजून सर्व कार्यकर्त्यांनी वागलं पाहिजे. कुणीही कोणाचा वैयक्तिक दुश्मन नाही. निवडणुकीत कुणीही वैयक्तिकरित्या कुणाविरुद्ध नाही, पक्षाविरुद्ध पक्ष अशी निवडणूक व्हायला हवी. त्यामुळे कुठेही वातावरण गढूळ होऊ नये अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील आणखीन एक उद्योग गुजरातला गेल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी यावेळी मिंदे सरकारवरही निशाणा साधलाय. तो महाराष्ट्रात राहावा यासाठी मिंदे सरकारनं साधे प्रयत्नही केले नाहीत अशी खंत व्यक्त करतानाच महायुतीची राजवट अवकाळी सरकार म्हणून डोक्यावर बसली आहे आणि ती पुन्हा बसली तर मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील अशी भीतीही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.